जय श्री कृष्ण बालमित्रांनो. आज आपण गोष्ट बघतो आहे 60वी आणि आजच्या आपल्या गोष्टीचं नाव आहे प्रणय कलह. बघा, भगवंतानी द्वारका बसवली, त्याच्यामध्ये सगळ्या 16 सहस्र नारी आणि त्याच्या 8 पत्न्या महत्त्वाच्या. आपण मागच्या वेळेसच पाहिलं की त्यांच्या 5 पत्न्या आणि त्याच्या आधीची रुक्मिणी पहिली, दुसरी जांबवती, तिसरी सत्यभामा आणि त्याच्यानंतर मग कालिंदी, सत्या, अनुविंदा अशा त्याच्या 8 पत्न्या होत्या. आणि ह्या 16 सहस्र नारी ज्या आपण पाहिलं मागच्या गोष्टीमध्ये, नरकासुराच्या इथं बंदिवान करून ठेवलेलं होतं, त्या स्त्रियांना त्यांनी सोडवलं. आणि मग ते सोडवल्यानंतर त्यांनी सांगितलं की आता आम्ही कुठे जाणार, आम्हाला कोण सन्मानाने जगू देणार. त्याच्याकरता भगवंतानी त्यांना सांगितलं की तुम्ही आजपासून सांगा की आम्ही कृष्णाच्या पत्नी आहोत. आणि त्यांना सन्मानाने जगण्यासाठी त्यांना प्रत्येकीला एक एक महाल, दास दासी असं द्वारकामध्ये सगळ्यांना राहण्याची सोय केली त्यांनी. आणि मग त्याच्यानंतर माहिती आहे का, प्रत्येक ठिकाणी स्वयंपूर्ण पुरुषोत्तम पती लाभलेली देवी रुक्मिणी नेहमीच त्यांच्या सेवेची संधी मिळावी म्हणून फारच उत्सुक असे. आणि एवढं असून भगवंत सगळ्यांच्या इथे असायचे. कुठे कोणी पाय दाबतंय, कोणी वारा घालतंय, कोणी खाऊ घालतंय, म्हणजे असं नाही की तो एकाच ठिकाणी असायचा, तर तो सगळ्यांसोबत असायचे. श्रीकृष्ण भगवान, श्रीकृष्णांना पूर्वीचा अनुभव होता. जेव्हा नारदाने रुक्मिणीला पारिजातकाचे फूल दिले होते तेव्हा सत्यभामेला आपल्या सवतीबद्दल ईर्ष्या निर्माण झाली. त्यामुळे तिने लगेच त्याच प्रकारच्या फुलाची मागणी श्रीकृष्णाकडे केली आणि श्रीकृष्णाकडून संपूर्ण पारिजात वृक्ष प्राप्त करण्याचे वचन मिळेपर्यंत तिचे समाधान झालेले नव्हते. श्रीकृष्णाने सुद्धा आपले वचन पाळले. त्यांनी पारिजातकाचे वृक्ष स्वर्ग राज्यातून पृथ्वीतलावर आणला. तोच आपला हा पारिजात. छोटी छोटी फुलं, ऑरेंज कलरची दांडी आणि पिवळ्या पांढऱ्या कलरची फुलं, हे पारिजातक रात्रीच फुलतात, रातराणी म्हणतात आणि खूप सुगंध असतो. हे स्वर्गातून आणलेलं फूल आहे, झाड आहे, त्याच्यामुळे ते खूप आयुर्वेदिक पण आहे. त्याचे पानं, फुलं सगळेच औषधी वनस्पती म्हणून पण, आणि सुगंध पण खूप सुंदर येतो त्याचा. तर एकतर मी जरासंधाची मोठी धास्ती घेतली होती. श्रीकृष्ण भगवंत रुक्मिणीची मुद्दाम फिरकी घेतात की तू माझ्यासारख्याशी का लग्न केलं, तुझ्यासोबत तर शिशुपाल होता, तुझ्या आईवडिलांची, तुझ्या भावाची इच्छा नव्हती, तरी तू मला का आवरलं, मी तर राजा पण नाही आहे, मी एक साधारण गवळ्याचा मुलगा आहे, माझ्या नंदबाबाकडे हजारो गायी होत्या पण मी त्यांचा फक्त रखवालाच होतो, मी राखण करणाराच होतो, माझ्याकडे काहीच नव्हतं, तरी तू माझ्याशी का विवाह केला. आणि शिशुपालाशी तुलना करता माझी काय किंमत आहे, तुला तर स्वतः त्याचा अनुभवही असावा. खरोखर मला या गोष्टीचा मोठा अचंबा वाटतो की शिशुपालाबरोबर ठरलेला तुझा विवाह अस्वीकार करून तू त्याच्या तुलनेत कनिष्ठ असणाऱ्या माझ्या सारख्याचा स्वीकार कसा काय केलास. तुझा पती होण्यासाठी तो स्वतःला सर्वस्वी, मी स्वतःला सर्वस्वी अपात्र समजतो, कारण तू अतिशय सुंदर आहेस, विचारी आहे, थोर आहेस. असे असताना अशा कोणत्या कारणामुळे तुला माझा अंगीकार करावा लागला ते मला कळेल का. आता अर्थात मी माझी सुंदर पत्नी म्हणून तुला हाक मारतो, पण तरीही माझ्या खऱ्या स्थितीची सूचना तुला द्यायची म्हणजे तुझ्याबरोबर विवाह करू इच्छिणाऱ्या सगळ्या राजकुमारांपेक्षा मी खालच्या दर्जाचा आहे. म्हणजे भगवंत मुद्दाम तिची फिरकी घेत होते रुक्मिणीची. सुंदर राजकन्ये, मी नेहमीच निष्किंचन आहे हे तुला समजायला हवे. माझा जन्म होताच मला निष्कंचन अवस्थेत नंद महाराजांच्या घरी ठेवण्यात आले आणि मग मी नंतर मथुरेत कधीच परत गेलेलो नाही, आपल्या द्वारकेत परत, गोकुळात परत कधीच गेलेलो नाही. श्रीकृष्ण पुढे म्हणाले, काही असो, तुला तुझ्या पुढील जीवनाची तयारी करायची आहे, म्हणून वर्तमान जीवनात आणि भविष्यातील जीवनात मदत करू शकेल अशा कोणाची तरी तू निवड करावीस, हा माझा तुला सल्ला आहे. मुद्दाम फिरकी घेत होते भगवंत की रुक्मिणी देवी काय म्हणतात. आणि म्हणून म्हणत होते
की एवढे राजे तुझ्यासोबत लग्न करायला तयार असताना तू माझ्याशीच का केला? प्रिय विदर्भ राजकन्ये, प्रिय रुक्मिणी, तू गैरसमज करून घेऊ नकोस, अशी माझ्यावर निष्ठुर होऊ नकोस. तू प्रामाणिकपणे माझ्यावर आसक्त आहेस हे मला माहीत आहे. तू माझी शाश्वत संगिनी आहे. आणि हे सगळं ऐकून रुक्मिणीला खूप वाईट वाटलं आणि ती त्या धक्क्याने ती बेशुद्धच पडली आणि मग अश्रुधारा वाहू लागल्या नेत्रातून तिच्या. आणि मग कृष्णाने मग तिची समजूत काढली आणि मग तिला सांगितलं की प्रिये, आपण गृहस्थाश्रमी आहोत हे तुला माहीत आहे. नेहमी अनेक गृहस्थोचित कार्यात आपण व्यस्त असतो, म्हणून कधी कधी आपसात थट्टा मस्करीच्या शब्दाचा आनंद लुटता यावा याची आपण प्रतीक्षा करीत असतो. शेवटी संसारी जीवनातील तोच एकमेव विरंगुळा असतो. पती पत्नींमध्ये कधी कधी खोटं का होईना भांडण किंवा मग खोटा रुसवा फुगवा हे पाहिजेच असतं. त्याने आपलं जीवन अजून चांगलं बनतं. आपण अकिंचन म्हणून स्वतःचे वर्णन केले, परंतु आपली अकिंचन स्थिती म्हणजे गरिबी नव्हे. आपल्याशिवाय त्या सृष्टीत कोणत्याही गोष्टीचे अस्तित्व नाही, अशी रुक्मिणी त्याला सांगते की प्रियनाथ, आपण असे म्हणालात की सामाजिक प्रतिष्ठा, सौंदर्य, श्रीमती, बळ, प्रभाव आणि त्याग या बाबतीत समान असलेल्या व्यक्तीमधील विवाह संबंधच योग्य असतो. हे कमलनयन प्रभू, आपल्या म्हणण्याप्रमाणे ज्यांनी आपल्या चरण कमळाचा आश्रय घेतला आहे अशा स्त्रिया आणि इतर जण हे केवळ विरह दुःखातच दिवस घालवित असतात. प्रिय कमलनयन पतिदेव, आपण आत्मसंतुष्ट आहात. मी सुंदर किंवा गुणसंपन्न आहे किंवा नाही याची आपणास पर्वा नाही. त्याच्याशी आपणाला मुळीच कर्तव्य नाही, म्हणून माझ्याबद्दल आपली अनासक्ती काही आश्चर्यकारक नाही. प्रिय साध्वी भार्ये, मला हजारो कांता आहेत, पण त्यांच्यापैकी कोणीही माझ्यावर तुझ्यापेक्षा अधिक प्रेम करू शकेल असे मला वाटत नाही. आणि अशीच हितगुज त्यांची चाललेली असताना भगवान श्रीकृष्णांना निश्चितच कोणाचा पती किंवा पुत्र अथवा पिता होण्याची काही आवश्यकता नाही, कारण प्रत्येक गोष्टी त्यांचीच आहे आणि प्रत्येकजण त्यांच्याच नियंत्रणाखाली आहे. स्वतःच्या समाधानाकरिता त्यांना कोणाचीही मदत घ्यावी लागत नाही. ते आत्माराम अर्थात आत्मसंतुष्ट आहे. इतरांच्या मदतीशिवाय ते सर्व सुखदुःखे प्राप्त करू शकतात. सामाजिक चालीरीती इत्यादी आहेत त्याचे पालन करीत ते त्यांच्याबरोबर एक आदर्श गृहस्थ म्हणून राहिले. आपल्या 16,108 राण्यांपैकी प्रत्येकीसाठी त्यांनी वेगवेगळ्या राजवाड्याची व्यवस्था केली होती आणि प्रत्येकीबरोबर वेगवेगळे संसार आणि वेगवेगळे वातावरण प्रस्थापित केले होते. अशा प्रकारे भगवंताने एक असूनही त्यांनी स्वतःला 16,108 गृहस्थांच्या रूपात प्रकट केले होते. असे भगवान श्रीकृष्णांचा आदर्श असा संसार आपण बघितला या गोष्टीमध्ये. जय श्री